नमस्कार मंडळी, विद्या वाइब्स मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, तुमच्या घरासाठी आहे आणि हो, तुमच्या मुलांसाठी आहे. कितीतरी वेळा असं होतं की दिवसभराच्या थकावटीनंतर आपल्या मुलांनी छोटीशी चूक केली तरी आपला संयम सुटतो आणि आपण त्यांच्यावर जोरात ओरडतो. पण नंतर आपल्यालाच अपराधी वाटतं, आपल्यालाच गिल्ट येतो, बरोबर ना? आपण ठरवतो की उद्यापासून ओरडणार नाही, पण पुन्हा तेच होतं. ओरडल्याने मुलं ऐकतात असं आपल्याला वाटतं, पण खरं तर त्यांचं मन आपल्यापासून लांब जात असतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही 4 प्रभावी पद्धती सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू शकता आणि आपल्या मुलांशी प्रेमाचं नातं जपू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमच्या जगण्याची पद्धत नक्कीच बदलून टाकेल. तर सर्वात प्रथम बघूयात की ओरडण्याचे दुष्परिणाम काय होतात. म्हणजेच उपाय बघण्याआधी हे समजून घेऊया की ओरडल्याने काय होतं. जेव्हा आपण ओरडतो तेव्हा मुलांच्या मेंदूमध्ये एक भय निर्माण होतं, एक भीती तयार होते. तो भीतीपोटी तुमचं ऐकतो, आदरापोटी नाही. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मुलं लपवून कामं करायला लागतात आणि भविष्यात ती स्वतःही आक्रमक होतात. आपल्याला आपल्या मुलाला शिस्त लावायची आहे, त्याला घाबरवायचं नाही. तर त्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे पॉज बटनचा वापर करा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय पॉज बटन. हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता मला खूप राग आलाय आणि मी ओरडणार आहे, तेव्हा फक्त 5 सेकंद थांबा. एक दीर्घ श्वास घ्या. मनाशी म्हणा, हा माझा राग आहे, माझ्या मुलांची यात काहीच चूक नाहीये. त्या 5 सेकंदात तुमचा मेंदू रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला तयार होतो. शक्य असल्यास त्या खोलीतून बाहेर जा, पाणी प्या आणि मगच मुलांशी बोला. लक्षात ठेवा, राग ही भावना तुमची आहे. ती व्यक्त कशी करायची हे तुमच्या हातात आहे. त्यात मुलांची चूक नाहीये. सो इथून पुढे ओरडायच्या आधी पॉज प्लीज. आता बघूयात उपाय नंबर 2. मुलांच्या नजरेला नजर देऊन बोला. म्हणजेच काय? शारीरिक पातळीवर समान होणे. आपण बहुतेक वेळा उभं राहून मुलांवर ओरडतो, त्यामुळे आपण त्यांना हुकुमशहा वाटतो. जेव्हा मुलांची चूक होईल तेव्हा खाली वाका किंवा गुडघ्यावर बसा. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांत आवाजात बोला. जेव्हा तुम्ही त्यांच्या उंचीवर येऊन बोलता तेव्हा त्यांना खूपच सुरक्षित वाटतं आणि ते तुमचं म्हणणं अधिक लक्षपूर्वक ऐकतात. शांत आवाजात सांगितलेली गोष्ट ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा जास्त काळ लक्षात राहते. आता यानंतर आहे उपाय नंबर 3. रागाच्या कारणांचा शोध घ्या. तिसरा उपाय म्हणजे स्वतःच्या ट्रिगर्सना ओळखा. अनेकदा आपण मुलांवर ओरडतो कारण आपण हफीच्या कामामुळे वैतागलेला असतो, किंवा आपल्याला भूक लागलेली असते, किंवा आपली झोप पूर्ण झालेली नसते. मुलांची छोटीशी चूक फक्त निमित्त ठरते. एक डायरी बनवा. त्यामध्ये तुम्ही नोट करा तुम्ही कधी ओरडलात. यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमचा राग मुलांवर नसून परिस्थितीवर आहे. स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतः शांत आणि आनंदी असता तेव्हाच तुम्ही मुलांना आनंदी ठेवू शकता. यानंतर उपाय नंबर 4. शिक्षा नको, परिणाम सांगा. शिक्षा देण्याऐवजी परिणामांवर लक्ष द्या. ओरडणे ही एक तात्पुरती प्रकारची शिक्षा आहे. त्याऐवजी त्यांना त्यांच्या चुकीचे परिणाम समजावून सांगा. उदाहरणच द्यायचं झालं तर जर मुलाने खेळणी पसरवून ठेवली असतील तर ओरडण्याऐवजी त्याला म्हणा, जर तू खेळणी भरली नाहीस तर उद्या तुला मी खेळायला देणार नाही. तेव्हा मुलं स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्यायला शिकतात. तेव्हा तुम्हाला ओरडण्याची गरजच पडत नाही. यामुळे त्यांच्याकडे शिस्त आणि समजूतदारपणा दोन्ही वाढतो. मंडळी, पालकत्व ही एक साधना आहे. आपण कोणीही परफेक्ट नाही, पण तुमच्याकडून ओरडणं झालं तर मुलांची माफी मागायला संकोच करू नका. यामुळे त्यांनाही आपली चूक मान्य करायची सवय लागेल. हे 4 उपाय आजपासूनच अंमलात आणायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागण्यात काय बदल दिसला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर पालकांशी शेअर करा आणि आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपली मुलं आपलं घर शांत आणि आनंदी पाहू इच्छितात आणि ही सर्वस्वी आपलीच जबाबदारी आहे. धन्यवाद.